आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील पालकांनो सावधान, तुम्ही तुमच्या मुलाच्या भवितव्याशी खेळत तर नाही ना? कारण तुमची मुलं जर अनधिकृत शाळेत शिकत असतील तर त्यांचं भविष्य अंधारमय होण्याची शक्यता आहे। कारण बदलापुरातील 2 अनधिकृत शाळा आणि कॉलेजवर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बदलापूरच्या शिरगाव भागात असलेल्या श्री चैतन्य टेक्नो स्कूल आणि पनवेल रिंग रोड लगत असलेल्या अनिरुद्ध हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज शाळा प्रशासनावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता ही शाळा कॉलेज बदलापूर शहरात सर्रासपणे सुरू होती। दरम्यान अंबरनाथ पंचायत समितीच्या शिक्षण विभागानं या कॉलेज आणि शाळांना नोटीस बजावून ती बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या। मात्र तरीसुद्धा या शाळा कॉलेज सुरू होत्या। त्यामुळे अखेर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून या दोन्ही शाळा कॉलेजांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील फिर्यादी मालू लक्ष्मण शिद वय 57 वर्ष यांनी हे विस्तार शिक्षण अधिकारी असून पंचायत समितीमध्ये आहेत ते। तर त्यांनी सदर 2 शाळा आहेत, एक आहे अनिरुद्ध हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि दुसरं आहे चैतन्य टेक्नो स्कूल, ह्या 2 शाळांमध्ये त्यांनी शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही। परवानगी न घेता त्यांना नोटीस दिली तरी देखील त्यांनी शाळा चालू ठेवल्या। म्हणून त्यांनी त्यांच्या अधिकारात येत असलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे दोन्ही शाळेविरुद्ध। अनधिकृत शाळा चालवणे आणि शासनाचे नियम आणि अटींचे पालन न करणे या कारणास्तव त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान आता या शाळेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय असा प्रश्न पालकांना पडणार। दरम्यान तालुक्यात असंख्य अशा अनधिकृत शाळा असून त्यांचा गोरखधंदा सुरू आहे, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली जाते। दरम्यान आपल्या मुलाला किंवा पाल्याला कोणत्याही शाळेत टाकत असताना ती शाळा शासनाची परवानगी घेतलेली आहे का, ती शाळा अधिकृत आहे का याची तपासणी करूनच मग आपल्या मुलाला किंवा पाल्याला त्या शाळेत टाकावं अशी सूचना पोलिसांनी पालकांना केली आहे। बदलापूरमध्ये ह्या ज्या 2 अनधिकृत शाळा आणि कॉलेज आहेत, तर या ठिकाणी ॲडमिशन घेण्यापूर्वी किंवा प्रत्येक शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यापूर्वी सर्व पालकांना मी आग्रहाचं आव्हान करतो की आपण शाळा अधिकृत आहेत का, शासनाने मान्यता प्राप्त आहेत का, त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा आहेत का, विनाकारण पूर्वी जो प्रकार आपल्या बदलापूरमध्ये घडला तर असा कोणताही प्रकार त्या ठिकाणी घडणार नाही याची पण देखील दक्षता घ्यावी आणि योग्य चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं ज्या शासनाच्या मान्यता प्राप्त आहेत अशा शाळांमध्ये ॲडमिशन घ्यावं। मुलांचं आर्थिक शैक्षणिक कोणतेही नुकसान होणार नाही याची दक्षता पालकांनी घेणं अत्यंत काळजीचं आहे असं मी आपणास आवाहन करतो। दरम्यान बदलापुरातील या शाळा आणि कॉलेजांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पालक चिंतेत आहेत। मात्र बदलापुरातील अशा अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।